जय जय राम कृष्ण हरी. मन ही गोष्ट अशी आहे की ती आपल्याला दिसत नाही, पण ती जाणवते. अहो, सृष्टी सौंदर्याच्या आस्वादाने सुखवणारे मन हा सृष्टीचाच भाग नाही का? जशी मनाची दृष्टी तशी सृष्टी. आपल्याला चिंतनशील मन लाभलं आहे, ही खरोखरच मोठी देणगी नाही का? चिंतनातून दृष्टी तयार होते. जशा शरीराच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असतात, तशा मनाच्या सुद्धा गरजा असतात बरं. मग ह्या गरजा कोणत्या? तर यश, मनःशांती आणि आनंद प्राप्ती ह्या त्या गरजा. मनाला यश लाभले की समाधान वाटतं आणि आपण योग्य वाटेवर चालत आहोत असे वाटते. यशाने वाटा उजळतात. पुढील मार्गावरील आशेचे दीप आपल्याला खुणावू लागतात. पण यशाबरोबर शांतीही तितकीच आवश्यक आहे. आपण उदाहरण बघूया की नेपोलियननी जग जिंकूनही त्याला मनःशांती लाभली होती का हो? नाही, कारण तो असमाधानी होता. मग ही अपूर्णता, मनःशांती ही अपूर्णता जर असेल तर आपल्याला शांती कशी मिळेल? मग ही अपूर्णता मनःशांतीने भरून जाते. त्यातूनच मनाची तिसरी गरज पूर्ण होत असते, ती म्हणजे आनंद प्राप्तीची. मन आनंदरूप होते तेव्हा त्याला आणखी कशाचीही काहीही अपेक्षा नसते. पण या गरजांची पूर्तता करायची असेल तर ती कोणत्या मार्गाने करायची? तर कर्तव्य मार्गाने. ईश्वराकडे घेऊन जाणारे सत्कार्य म्हणजेच कर्तव्य. कर्तव्य दीप तेवत राहिला तर मनातील अंधार उजळतो आणि यश, मनःशांती आणि आनंद प्राप्ती ही आपल्याला सहजच प्राप्त होते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.